नमस्कार मंडळी, आज आपण मोड आलेल्या वालाची भाजी बघणार आहोत कशी बनवायची। ही भाजी मस्तच लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मोड आलेले वाल आणि काळे वाटाणे मला खूप आवडतात कडधान्यामध्ये, तर आपण आज भाजी बघूया। कांदा चिरून घ्यायचे आहेत 2 बारीक बारीक, त्याच्यानंतर तेल घ्यायचं आहे, त्याच्यानंतर जिरा घ्यायचा आहे, नंतर कांदा मिक्स करायचा आहे। तेलामध्ये कांदा असा लालसर करून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं फ्राय करायला। ह्याच्यामध्ये मी घेतलेला आहे शेंगदाणा, एसोर बोलतात आमच्याकडे, आणि खोबरं। त्याच्यानंतर टोमॅटो एक बारीक करून घेणार आहोत, कढीपत्ता टाकायचा आहे आणि टोमॅटो त्याच्यानंतर टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो मस्त असं स्मॅश करत पूर्ण असं शिजवून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोमध्ये आपल्याला लाल तिखट घाटी मसाला आमचा आहे तो आम्ही टाकून घेतलेला आहे, आणि त्याच्यानंतर हळद टाकून घ्यायची आहे, आणि जेवढं आपल्याला लागते ना मीठ चवीपुरतं आपण तेवढं ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। हे मस्त मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। हे 3 स्पून मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे। हे एसोर, कारेळं बोलतात, काही ठिकाणी एसोर बोलतात, आणि तीळसारखं असते, आणि खोबरं सुकं हे, आणि शेंगदाणे मिक्सरला वाटून घ्यायचे। ते भाजून घ्यायला लागतं थोडं तव्यावरती। आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण मोड आलेले वाल जे असतात ना, रात्री भिजवून मस्त त्याला मोड येतात, आणि मग हे पाण्यामध्ये ठेवून द्यायचे छान असे बघा, फुल मस्त असं मी सोलून घेऊन आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे। आता हे छान असे वाफेवरती होईपर्यंत फक्त मोड, कांदा टोमॅटोमध्ये मोड आलेले वाल आपण ॲड करून हे करणार आहोत। त्याच्यामध्ये एक बटाटा टाकायचा आहे, बटाटा टाकून जरा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि ह्याला आपण 5 मिनिटं वाफलून घ्यायचं आहे। तोपर्यंत गरम पाणी करायचं आहे। पाण्याला उकळी आली की मग आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। 1 तांब्या पाणी ॲड करा, आणि पाण्याला जशी म्हणजे उकळी येऊन पाणी नॉर्मल आपल्याला भाकरी बरोबर खायला जरासं ग्रेव्ही टाईप ठेवायचं आहे। बाकी आपण पूर्ण पाणी आटवून देणार आहोत, शिजवून घेणार आहोत। गॅस फास्टच ठेवलेला आहे आणि झाकणवरती ठेवून द्यायचं आहे। झाकणाने काय येते ना, उकळी पटकन येते आणि चव आहे ना ती आतल्या आत राहते। आता बघा किती मस्त असं तुम्ही नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी आणि तांदळाची भाकरी, आहा हा, इतकं छान लागते ना ह्याच्याबरोबर। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की भाजी कशी झाली आहे। थँक यू।